मित्रांनो, मी वेदांत केळुसकर पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आजचं विशेष कारण म्हणजे मी आलो आहे तांबरडेकचा सप्ताह बघायला. तर योगायोगाने वेळ भेटला आहे. पुन्हा 11 वर्षानंतर मी आलो आहे सप्त्याला. आमच्या स्वतःचं गाव तांबरडेक बिटबाव. तर चला मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एकदम रील ब्लॉग एकदम नीट तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही आलोय तारामुंबरीत ना रे, तारामुंबरीत आलो आहे. इकडे थोडस सिनेमॅटिक काढायचं होतं. इकडे एक विठ्ठल रखुमाई आणि इकडे श्री स्वामी समर्थ यांचा मठ पण आहे. तो पुढे आहे. तर तो पण मी दाखवतो या व्हिडिओ मध्ये, पूर्ण कव्हर करीन. आणि थोडेसे काय सिनेमॅटिक आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला मग माझ्यासोबत असेच बनून राहा आणि शेवटपर्यंत हा ब्लॉग पूर्ण बघा. मी वेदांत केळुसकर, माझा कॅमेरामॅन अँड ड्रायव्हर विघ्नेश वाडेकर. चला बघ. तर हे आहे स्वामी समर्थांचं मठ. मी स्वामी समर्थांचं मठ आहे. तर मित्रांनो, इथूनच तुम्हाला दाखवतो, इथूनच तुम्ही दर्शन घ्या. हे तारामुंबरीत आम्ही आलो आहे आणि इकडे ह्याच्या समोरच तुम्हाला मस्त असं सनसेट आणि इकडे बसायला ओशन तुम्हाला पाहायला भेटतंय. आणि काय डोंगर आहे, काय सिनरी आहे. वो आणि हे दोघं माणूस हे आमचे फॉलोअर्स होते. आम्हाला फॉलो करून आले. आणि आता सेल्फी मी बिहाइंड द सीन नाही दाखवला, पण हे दोघं होते. ते पण इन्स्पायर होऊन माझ्यासारखे व्हिडिओ काढतायत. मी असं सगळ्यांना चान्स देत असतो. तर चला मग. इथे मी तुम्हाला दाखवलं मिठू मुंबरी. आणि ही इथे मागे दिसत असेल तुम्हाला, हे पवनचक्की. इकडे पवनचक्की, मस्त ब्युटिफुल व्ह्यू आहे. काय वाटतं? तर रोजच बघत असेल, आम्हाला मस्त वाटतंय. तर कुणकेश्वर जाण्याचा रस्ता हा सरळ जातोय ना, हा कुणकेश्वरचा रस्ता आहे. ज्यांना पण नाही माहिती आहे, कुणकेश्वर म्हणजे शंकराचं जे पिंडी बनवलेली, हे मी खाली इथे डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. मी आधी पण एक व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्याच्यात जाऊन तुम्ही बघू शकता की ते मंदिर कसं आहे आणि कोणी बांधलं, ते सगळं मी सांगितलं त्यात. तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो, तारामुंबरी टू कनेक्ट कुणकेश्वर. तुम्हाला कुणकेश्वरचं मंदिर हे बघा, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ही पवनचक्की इथे दिसते तुम्हाला. हे देवगडची पवनचक्की.
रत्न जन्माला आली. शिवरायांना पुत्र झाला. राज्याचा भांडार झाला. केवळ 2 वर्षांचं कोवळवय असतानाच मातृछत्र प्रभूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभराने शिवराज्यातून व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती. महानात राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती. रांगण फिरावत होतं. ब्रह्माजी नाईक पान सिंबाळांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू. आज अजून 20 आला नाही.